प्रश्न. भाजपच्या सर्व उमेदवारीवर जर विचार केला तर निष्ठावंताला किती पद्धतीने स्वीकारला आणि कोणाला संधी दिली आणि कशा पद्धतीने दिली याच्यावर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आपण जर पाहिलं असेल तर भाजप हा चळवळीतला आणि जनसंघापासूनचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात एक तत्व पाळणारा आणि तत्वाशी एकनिष्ठ असणारा पक्ष म्हणून पाहिलं जायचं. परंतु मागील 5 वर्षापासून मोठ्या प्रमाणात तत्व-फित्व सर्व बाजूला ठेवलं आणि मोठ्या प्रमाणात आयाराम गायराम असाच पक्ष झालाय असंच सध्याला कळते. त्याच्यावरून एक वाक्य सुद्धा होतं की काँग्रेस मुक्त भारत व्हायला पाहिजे, परंतु आज काँग्रेस युक्तच भाजप झालेलं आहे. असंच आजच्या उमेदवारीवरून आपल्याला पाहायला भेटतंय. आपण जर मागील काही त्या जर थोडासा पाहिला तर मोठ्या प्रमाणात नगराध्यक्ष पदासाठी निवडीसाठी सुद्धा अचानक पक्षामध्ये घेणं आणि पक्षातून मोठ्या प्रमाणात त्यांना संधी देणं आणि निष्ठावंताला मोठ्या प्रमाणात आशेचं किरण असताना सुद्धा व संधी असताना संधीचं सोनं करण्याची संधी असताना किंवा सत्तेमध्ये असताना त्यांना एक प्रकारे सत्तेचा उपभोग घेण्याची ही असताना संधी असताना सुद्धा त्यांना डावले गेले आणि त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला भेटते. विधान परिषद निवडणुकीचा विचार जर केला तर आज जर उमेदवारीचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात आपण उमेदवारी पाहू. साधारणतः आपण जर पाहिलं तर नागपूरमधून डॉक्टर राजीव पोतदार यांना उमेदवारी दिली. त्याचप्रमाणे गडचिरोली भंडारा येथून जर अरुण लखानी यांना की जे की व्याही आहेत सध्याला सुप्रिया सुळे यांचे, हे सुद्धा प्रकर्षानं जाणवलं पाहिजे किंवा समजलं पाहिजे की त्यांना सुद्धा उमेदवारी संधी दिली. त्याचप्रमाणे आपण जर अमरावतीमधून पाहिलं तर प्रवीण पोटे यांना उमेदवारी दिली. त्याचप्रमाणे भंडारा गोंदियामधून जर ब्राह्मणकर यांना उमेदवारी दिली. त्याचप्रमाणे आपण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात निष्ठावंताला डावलंय हे ठामपणे सांगता येईल आणि निष्ठावंताला संधी पक्षामध्ये असताना सुद्धा संधी भेटली नाही आणि त्यांचं संधीचं सोनं करण्याची ही संधी पुन्हा हुकलेली आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर नांदेडमधून अमर राजूरकर यांना उमेदवारी दिलेली आहे. अमर राजूरकर हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी आणि माजी आमदार आहेत विधान परिषदेत. तसेच ते अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्ती आहेत आणि त्यांना सुद्धा संधी भाजपनं दिलेली. दुसरी जर संधी पाहिली तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना इथून मोठ्या प्रमाणात संजय केनेकर किंवा रावसाहेब दानवे यांच्या कुटुंबातून उमेदवारी भेटेल अशी आशा होती. त्याचप्रमाणे इतर कोणी कैलास गोरंट्याल यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी होती, परंतु तिथं वाटलं की निष्ठावंताला संधी देतील आणि बाहेरून आल्याला संधी दिली जाणार आहे. परंतु तिथंही त्याच प्रकारे झालं की सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली. सुहास शिरसाट पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, फुलंब्रीचे नगराध्यक्ष असणारे त्यांना उमेदवारी दिली आणि पक्षातल्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना तिथंही डावललेलं गेलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण जर धाराशिव लातूर बीडमधून विचार करतो, धाराशिव लातूर बीडमधून मोठ्या प्रमाणात संधी होती. ती दत्ता कुलकर्णी हे निष्ठावंत कार्यकर्ते अनेक दिवसापासून पक्षाचं काम तळागाळात पोहोचवण्याचं काम होतं किंवा पक्षवाढीसाठी महत्त्वाची भूमिका असणारे दत्ता कुलकर्णी यांना डावलून काँग्रेसमधून आलेले आणि माजी राज्यमंत्री असणारे आणि आत्ताचे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष असणारे मोठ्या प्रमाणात बसवराज पाटील यांना तिथून संधी दिली आणि त्यांना तिथं सुद्धा दत्ता कुलकर्णी या निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलं आणि तिथं सुद्धा पक्षाने अन्याय केला. आज भूमिका सर्वसामान्य जनतेची आणि त्या माध्यमातून एक नाराजी सुद्धा दत्ता कुलकर्णीची आपल्याला प्रकाशनाला जाणवते. तिथून जर आपण सोलापूरमध्ये गेलो तर सोलापूरमध्ये सुद्धा तीच अवस्था आहे. सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशांत परिचारक हे सुद्धा पक्षातून बाहेरून आले होते, परंतु अनेक दिवसापासून पक्षाचं काम करीत होते आणि ऐनवेळी 2014 असेल किंवा माघार घ्यायच्या टायमाला सुद्धा अनेक वेळा पक्षासाठी त्यांनी माघार घेतली होती. परंतु यावेळेस सुद्धा राजेंद्र राऊत हे बाहेरून आलेले किंवा शिवसेना प्रवास अपक्ष तसंच आज भाजप अशा पद्धतीचा प्रवास असताना सुद्धा त्यांना एक जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा बार्शीमधून दिले असताना सुद्धा राजेंद्र राऊत यांना उमेदवारी देऊन तिथं सुद्धा निष्ठावंताला डावलले असाच संदेश मोठ्या प्रमाणात गेलेला आहे. म्हणजे की साधारणतः आपण जर पाहिलं असेल तर इथं एक निष्ठेला कुठेही महत्त्व नाही आणि त्या माध्यमातून अहिल्यानगरमध्ये जर आपण गेलो तर अहिल्यानगरचा जर विचार केला तर अहिल्यानगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथून स्थानिकचे राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील असेल किंवा इतर निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवार भेटेल अशी कुजबूज होती, परंतु ती कुजबूज सुद्धा थांबलेली आहे आणि तिथून प्राजक्त तनपुरे नवक्या उमेदवाराला म्हणजे इतर पक्षातून घेऊन लगेच त्यांना उमेदवारीची बक्षिशी दिली आणि इथं मोठ्या प्रमाणात तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराज झाली. पण शेवटी महायुती एकत्रित कशी लढते आणि त्या माध्यमातून कशा प्रकारे निवडणुकीला सामोरं जाते याच्यावरच पूर्ण तिथले गणित अवलंबून आहे. परंतु आजच्या घडीला जर आपण भाजपच्या उमेदवारीचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात निष्ठावंताला डावलून इतर पक्षातून आलेल्यालाच संधी मोठ्या प्रमाणात दिलेली आहे आणि हे आज आपल्याला प्रकर्षाने जाणवतो. तेच
त्याचाच एक थोडासा भाग घेतला तर महायुतीमध्ये असणारा दुसरा पक्ष साधारणतः शिवसेना असेल, तर शिवसेनेने सुद्धा मोठ्या प्रमाणात तडजोडीच्या राजकारणाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने त्या माध्यमातून उमेदवारी देताना कशा पद्धतीनं उमेदवारी देतात आणि त्याला निवडून आणण्यासाठी कशा पद्धतीनं काम करतात याच्यावरच सगळं इथलं गणित अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटतं आजच्या भागाबद्दल ते कमेंटच्या माध्यमातून कळवा. जास्तीत जास्त आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या काही सूचना असतील तर निश्चितपणे मांडा. कसा वाटला आजचा भाग हेही तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा. धन्यवाद. जय हिंद.